हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाक 10वा. भक्त मुक्त असतो. सूत्र क्रमांक 74. वादः न अवलंबयः. भक्त वादविवाद करत नाही. भक्त मुक्त असतो. भौतिक जगतापासून तो विलग झालेला असतो. त्याला वादविवाद करण्याची आवश्यकता नसते. त्याला एका परमात्म्याशिवाय कसलेही ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता वाटत नाही. परमात्म्याबद्दल तो ज्ञानी झालेला असतो. एकदा परमात्म्याचे ज्ञान मिळाल्यावर या विश्वात आणखी काही ज्ञान मिळायचे शिल्लक राहत नाही. कारण परमात्म्याचे ज्ञान हे शेवटचे ज्ञान असते. तेच अंतिम ज्ञान असते. तेच सर्वोच्च ज्ञान असते. ते ज्ञान मिळावे म्हणून इतर भौतिक ज्ञान मिळवणे चालू असते. एकदा का परमात्म्याचे ज्ञान प्राप्त झाले की या विश्वात आणखी काही मिळावे अशी इच्छा राहत नाही. कारण परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर ज्ञान हे वास्तवात अज्ञान आहे. अज्ञानाबद्दल वादविवाद करणे हा बालिशपणा आहे आणि ज्ञानाबद्दल म्हणजेच परमात्म्याबद्दल वादविवाद करणे हा मूर्खपणा आहे. तेव्हा भक्त वादविवादापासून अलिप्त राहतो. ज्ञान मिळावे म्हणून वादविवाद करावा लागतो किंवा ज्ञान मिळाल्याचा आभास झाला की ज्ञानाचे प्रदर्शन करून आपल्याला ज्ञान मिळाले आहे हे सिद्ध करण्यासाठी वादविवाद केला जातो. वादविवाद केला आणि इतर 4 जण म्हणाले की हो आपण ज्ञानी आहात किंवा समोरच्याला वादविवादात हरविले की आपल्याला वाटते की आपण ज्ञानी झालो आहोत. वादविवाद करून आपल्याला आपल्या ज्ञानावर जनसामान्यात शिक्कामोर्तब करून घ्यायचे असते. यामुळे ज्ञानापेक्षा अहंकारावर शिक्का बसतो. भक्त एका उच्च अशा पायरीला पोहोचलेला असतो. त्याला असल्या बेगडी प्रदर्शनाची आवश्यकता वाटत नाही. उलट असे ज्ञानाचे प्रदर्शन करणे हे तो अध्यात्मात अडथळा आहे असे जाणतो. तो आपल्या ज्ञानसागरात परमात्म्याच्या अनुभूतीत डुबकी मारून शांत पहुडलेला असतो. ध्यानमग्न असतो. वादविवाद करून कधीही परमतत्वाची उपलब्धी होत नाही. पुस्तकात निसर्गाचे वर्णन वाचून निसर्गावर भाषण ऐकून काही उपयोग होत नाही. त्यासाठी निसर्ग सानिध्यात जावे लागते. तेथे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. तरच निसर्ग म्हणजे काय ते समजते. ते असे निसर्ग सानिध्यात जाऊन समजू शकते. परंतु परमतत्वाबद्दल एवढ्याने भागत नाही. परमतत्व जसे त्याविषयी वाचून ऐकून उपलब्ध होत नाही तसेच त्याची अनुभूती घ्यायची निश्चित अशी प्रक्रिया उपलब्ध नाही. निसर्ग म्हणजे काय ते समजावे उमजावे म्हणून आपण निसर्ग सानिध्यात गेलो तर ते आपल्याला अनुभवता येते. परमतत्वाबद्दल तीही सोय नाही. अमुक साधना तमुक प्रकारे अमुक वेळा केली की परमतत्वाचे ज्ञान होते, ते उपलब्ध होते, त्याची अनुभूती मिळते असे काहीही नाही. येथे गणिती हिशेब नाहीत. येथे भौतिक जगतातील प्रमाण उपलब्ध नाही. परमतत्वाची उपासना साधना करत असावे लागते. ते केव्हा कधी कसे घटित होईल, परमात्म्याची अनुभूती केव्हा कधी कशी मिळेल त्याचा काही नियम नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला अनुभूती द्यावी अशी त्या परमात्म्याची इच्छा असावी लागते. हे एकतर्फी नाही. तुम्ही तांदूळ आणला, पाणी घालून अग्नीवर ठेवला की त्या तांदूळाला शिजावेच लागते. तेथे भात शिजण्याशिवाय अन्य पर्याय नाही. तेथे तांदूळाच्या मर्जीचा प्रश्न नाही. परमतत्वाबद्दल त्याच्या मर्जीचा प्रश्न असतो. कारण ते स्वयंभू आहे. यात भर म्हणून ते अदृश्य निराकार आहे. त्याचा ठाव ठिकाणा नाही. ही अज्ञाताची यात्रा आहे. तेथे परमात्मा शोधायला तुम्हाला कोठे जायचे नाही. तुम्ही निश्चित असे कोठे जाऊही शकत नाही. उलट परमात्माच तुम्हाला शोधून तुमच्याकडे येतो. त्यासाठी परमात्म्यावर श्रद्धा भक्ती असावी लागते. ती श्रद्धा भक्ती पाहून तो तुमच्याकडे आकृष्ट होतो. तेथे कसला वादविवाद आणि तो कोणाजवळ घालणार?
त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 75. बाहुल्य हा अवकाशत्वाद अनियत्वाद च. तर्काला अंत नाही, तसेच तर्काने सुनिश्चित असंदिग्ध अशा सिद्धांताचे प्रतिपादन करणे शक्य होत नाही. तर्काला अंत नाही. तर्कावर तर्क करता येतो. तर्क करून सिद्ध केलेली गोष्ट तर्क करून असिद्ध करता येते. मग पुन्हा असे हे रहाटगाडगे अनंत काळ चालू राहते, परंतु तर्क करणे काही संपत नाही. बाळू कॉलेजात जाऊ लागला. तो आता सज्ञान झाला होता. वाहन चालकाचा परवाना त्याला मिळाला होता. तो बाळकोबांना म्हणाला, बाबा, आता मला कॉलेजात जायला गाडी घेऊया. बाळकोबा त्याला म्हणाले, तुझे कॉलेज 1 किलोमीटर अंतरावर आहे, त्यासाठी गाडीची आवश्यकता नाही. देवाने आपल्याला 2 पाय कशाला दिलेत? त्यावर बाळू चटकन म्हणाला, उजवा पाय ॲक्सिलेटर आणि ब्रेक दाबायला आणि डावा क्लच दाबायला. तर्क करून शब्दांचे फुलोरे माजवून तो अज्ञात परमात्मा काही हाती येत नाही. तर्कासाठी उगाचच बडबड करून वेळ आणि श्रम मात्र वाया जातात. तर्कामध्ये प्रत्यक्ष कृती करणे राहून जाते. त्यापासून फायदा काहीही होत नाही. परमात्मा प्राप्त करण्यासाठी भौतिक ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही. बाळू आणि साळू फिरत फिरत एका आमराईमध्ये पोचले. बाळू म्हणाला, एकरी 40 आंब्याची झाडे लावावी असे शास्त्र सांगते. या मालकाने कशी झाडे लावली आहेत ते पाहूया. बाळू झाडे मोजेपर्यंत साळूने त्या मालकाशी मैत्री केली. त्या मालकाने त्याचा पाहुणचार करून त्याला आंबे खायला दिले. पेढे बर्फी करण्याच्या ज्ञानापेक्षा हलवाईची मैत्री जास्त उपयुक्त असते. परमात्मा प्राप्त करण्यासाठी गर्दी जमवून प्रवचने, भाषणे करण्यापेक्षा एकांतात बसून प्रत्यक्ष उपासना, अध्यात्म योग साधना करावी, तेच जास्त संयुक्तिक आहे. हरिओम.